हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. पण लाडक्या बहिणींनो, जून महिना संपून गेला तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत. तर आता अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे, की 2 हप्ते एकत्र मिळणार का? जून आणि जुलै म्हणजे 24 आणि 25वा हप्ता एकत्र मिळणार का? सोबतच जी परत ई-के-वाय-सी आहे, ती प्रक्रिया कधी सुरू होणार आहे? कारण की सरकारने बोललं होतं, की दरवर्षी जून महिन्यामध्ये नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. पण जून गेला, आता जुलै सुरू झाला, तरी सुद्धा काहीही सरकारकडनं एखादी आश्वासन देण्यात आलेलं नाहीये, एखादी जी-आर काढण्यात आलेला नाहीये किंवा एखाद्या मंत्र्यांनी किंवा एखाद्या संत्र्यांनी किंवा एखाद्या आमदारांनी किंवा एखाद्या नामदारांनी काहीही इथे चर्चा केलेली नाही आहे. तर मग ही कधी सुरू होणार आहे? सोबतच जी-आर ला अजून किती दिवस लागणार आहे? कारण महिना संपून गेलेला आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. तर बघा, लास्ट टू लास्ट महिन्यामध्ये आपण जेव्हा बघितलं, तेव्हा 2 महिन्याचे पैसे एकत्र आलेले होते. तेव्हा लाडक्या बहिणींनो, आम्ही युट्यूबर्सनी इतका मोठा आवाज उठवला होता, म्हणून ते पैसे झाले आहेत. तर जोपर्यंत आपण सरकारच्या विरोधात आवाज उठवणार नाही, तोपर्यंत आपले पैसे आपल्या अकाउंटला लवकरात लवकर जमा होणार नाही. आणि म्हणून लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवणार आहे, सबूत सहित दाखवणार आहे, की लेट का झालेला आहे, कधी वितरण होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, 2 हप्ते एकत्र मिळू शकतात का, याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांपासून मी व्हिडिओ बनवले नाही आहेत. माझ्या घरी लग्न होतं, त्याच्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण आता दररोज तुमच्यासाठी ऑथेंटिक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत, की जे जून महिन्याचं जे वितरण आहे ते तुम्हाला कधीपर्यंत होऊ शकतं. बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 1. आज वितरण होणार का? तर याचं उत्तर आहे नाही म्हणजे नाही. कारण वितरण होणं अपेक्षित होतं. जेव्हा वटपौर्णिमा होती, महिलांसाठी, बहिणींसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. त्या दिवशी ते स्वतः आपल्या पतीसाठी खूप मोठी वडाची पूजा करतात आणि त्याच्या माध्यमातून ते 7 जन्म आपल्या सोबत राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतात. पण त्या दिवशी सरकारने, वटपौर्णिमेच्या दिवशी सरकारने कोणत्याही प्रकारची महिलांवर आशा दाखवलेली नाही आणि त्याच्या माध्यमातून अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत. मग आता 1 तारखेला होईल का? याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. कारण आता जी-आर आलेला नाहीये. मला तरी असं वाटतं तो जी-आर प्रसिद्ध होईल 9, 10, 11 या तारखांमध्ये. 9, 10, 11 या तारखांमध्ये जूनचा 24वा हप्त्याचा जी-आर प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, 13, 14, 15 या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होऊ शकतात. 13, 14, 15 मध्ये जूनचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट होईल. सोबत लाडक्या बहिणींनो, मग आता हा जो जी-आर आहे, अ, अजून किती दिवस बाकी आहे? कारण की जी-आर 1 महिना संपला, आता जुलै महिना संपेलच काही दिवसांमध्ये आणि सरकारने अजूनही वितरण दिलं नाही. याच्या मागे ही योजना आता विलंब का होता? याच्या मागचे 3 महत्त्वाचे कारण समोर आलेले आहेत. बघा, अपूर्ण अर्ज पडताळणी म्हणजे ज्याही बहिण्यांची पडताळणी कंटिन्यूअस चालू होती, त्यांची अपूर्ण पडताळणी सुरू आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण, की अपूर्ण अर्ज तुम्ही भरले होते, अपूर्ण ई-के-वाय-सी केली होती आणि पडताळणी झाली नाहीये. मग अशा बहिणींची आता पडताळणी करणं पुन्हा सुरू आहे. त्यानंतर दुसरं कारण आहे तांत्रिक अडचणी आणि प्रक्रिया. तुम्हाला माहित असेल, की हे सरकार बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. या सरकारने या सर्व कारणांमुळे तांत्रिक आणि अडचणी आणि प्रक्रियेमुळे या योजनेचा जो विलंब आहे, खूप मोठ्या प्रमाणात करत आहे. तर सरकारने हे करणं अत्यंत म्हणजे चुकीचं आहे. हे सरकारने करायलाच नको. शासन स्तरावरील मान्यता आणि विलंब आणि तिकडे जे आपण सामाजिक आणि न्याय विशेष विभाग आहे, हा फायनान्स मिनिस्टरला जी-आर पाठवतो, की भाई आम्हाला पैसे द्या. मग फायनान्स मिनिस्ट्री अप्रूव्ह करतं आणि सरकारचं काम तर तुम्हाला माहित आहे, की किती बोगस आहे, नालायक आहे सरकार हे. म्हणून याला सुद्धा विलंब झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, काही काळजी करू नका. आता तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमचा दादा या ठिकाणी आलेला आहे. तर लवकरात लवकरच तुम्हाला जो 24वा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सोबत लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे बघा परत ई-के-वाय-सी कधी सुरू होणार? जर तुम्ही लास्ट इयरला जी-आर बघितला असेल, तर सरकारने म्हटलं होतं, की जून महिन्याच्या प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यामध्ये आम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करणार आहे. पण अजूनही झाली का? नाही. तर लाडक्या बहिणींनो, मला तरी असं वाटतं जुलै महिन्याच्या एंडिंगला काय होऊ शकतं? ही जी ई-के-वाय-सीची प्रक्रिया आहे पुन्हा
सुरू केली जाऊ शकतं. जून तर गेलाच आता. जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत ही ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मग ई-के-वाय-सी कोणी-कोणी करायची आहे? तर सर्वच म्हणजे ज्या बहिणींनी लास्ट इयरला ई-के-वाय-सी केली होती त्यांनी सुद्धा, ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाहीये त्यांनी सुद्धा, ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी चुकली होती किंवा त्यांचा ई-के-वाय-सी मुळे लाभ बंद झालाय, त्या प्रत्येक बहिणींनी ई-के-वाय-सी करणं अनिवार्य आहे. अन्यथा तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद केला जाईल. म्हणून लाडक्या बहिणींनो, कोणीही सांगत असेल ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली आहे त्यांनी ई-के-वाय-सी करू नका. पण ही जेव्हा ई-के-वाय-सी सुरू होईल तेव्हा प्रत्येक बहिणींनी ई-के-वाय-सी करणं अनिवार्य आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, या योजनेसाठी जो वितरणाचा विलंब झालेला आहे तो काय आहे? हे सगळे 3 कारणं तुमच्या समोर आणतोय. बघा, पहिलं कारण आहे लाडक्या बहिणींनो, बनावट आणि अपात्र लाभार्थ्यांची छाटणी. योजनेचा गैरफायदा घेणारे अनेक बनावट अर्ज समोर आले होते. आयकर भरणे, कुटुंबात घरचाकी, चारचाकी वाहने असणे, शासकीय नोकरीत असणे अशा अटींचे उल्लंघन करून अर्ज भरले गेले होते. अशा अपात्र महिलांचे अर्ज शोधण्यासाठी आता राज्यभर कागदपत्रांची कडक स्क्रुटिनी म्हणजे छाननी सुरू आहे. यामुळे सुद्धा तुमच्या 24वा हप्ता याचा विलंब होतोय. अपूर्ण ई-के-वाय-सी प्रक्रिया. अनेक महिलांनी अर्ज भरले आहेत, परंतु त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. बँक खाते आधार कार्डची लिंक नसणे किंवा बायोमेट्रिक पडताळणी न झाल्यामुळे अशा खात्यांवर बँक हस्तांतरण करणे सुरक्षित नाही. यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पेमेंट थांबवण्यात आलेले आहे. त्यानंतर डीबीटी बँक खात्याची जोडणी. शासनाचे निधी थेट खात्यात जमा होण्यासाठी बँक खाते डीबीटी यासाठी सक्रिय असणे आवश्यक असते. अनेक महिलांचे बँक खाते दीर्घकाळापासून निष्क्रिय म्हणजे इनएक्टिव्ह असल्यामुळे शासनाचे पैसे खात्यामध्ये येण्यात अडचणी येत आहे. या सर्व कारणांमुळे लाडक्या बहिणींनो काय होत आहे, की जो वितरण आहे तो थोडासा पेंडिंग मध्ये जात आहे. मग अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे, की 2 महिन्याचे पैसे एकत्र म्हणजे जून आणि जुलै हे 2 महिने तुम्हाला एकत्र दिले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो सांगतो, असं होणार नाही आहे. एकच महिन्याचे पैसे सरकार एक महिना लांबणीवर टाकतं. तर खरंच तुम्हाला वाटतं का ₹3000 ते तुम्हाला एकत्र देतील? ₹3000 तुम्हाला एकत्र मिळणार नाहीये. जूनचा हप्ता लांबणीवर पडल्याने जुलै महिन्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहे का? जून महिन्याचे ₹1500 आणि जुलैचे 1500 मिळून एकूण ₹3000 मिळतील का? थेट महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. पण हे फक्त जमा केले जाऊ शकतात. म्हणजे हे सांगतायत की होऊ शकतात. पण असं होणार नाहीये लाडक्या बहिणींनो. मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, की आता वटपौर्णिमा होऊन गेली होती. त्या दिवशी तुम्ही महिलांच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे होते आणि मुलांचे जे शैक्षणिक वर्ष सुद्धा सुरू झालं आहे. तर मुलांच्या संगोपनासाठी, मुलांच्या स्कूलिंगसाठी, मुलाच्या शाळेसाठी काहीतरी महिलांना आपल्या पल्ल्यांना घेता आलं असतं. ते सुद्धा तुम्ही केलं नाही. म्हणून या महिन्यामध्ये भलेही सर्वांनाच माहित आहे, की तुम्ही ₹1500 देणार आहे. पण मी स्वतः मागणी करतो, की आता जुलै महिन्यामध्ये जे शाळा सुरू झाली होतील मुलांच्या किंवा ज्या मुलांच्या झाल्या असतील त्यांच्या संगोपनासाठी, त्यांच्या काळजी घेण्यासाठी, बॅगसाठी, पुस्तकांसाठी 2 महिन्याचे पैसे एकत्रित द्यावं एवढीच मागणी मी तुमच्याकडे करतो. आणि लाडक्या बहिणींनो बघा, जूनचा लाभ अजून सुरू झालेला आहे का? नाही. जी-आर आलेला आहे का? नाही. येणाऱ्या 8, 9, 10 मध्ये जी-आर येईल आणि 13, 14, 15 मध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील. परत ई-के-वाय-सी कधी सुरू होईल? लाडक्या बहिणींनो, जुलैच्या एंडिंगमध्ये. 2 हप्ते एकत्र मिळणार का? तर याचं उत्तर आहे नाही. पण आपण सरकारला मागणी करतोय, की 2 महिन्यांचे पैसे एकत्र द्यावे. कारण की शिक्षणासाठी मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महिलांना त्याची गरज असेल म्हणून 2 महिने आता एकत्रित द्यावे ही मागणी करतो. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय